नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या बघा मित्रांनो परीक्षेचे जे रिझल्ट आहे ते लागलेले आहे. सोबतच बघा मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण चालू आहे बघा मित्रांनो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल महत्त्वाची अशी नोटीस जाहीर केलेली आहे महाफॉरेस्ट यांच्याकडून. ही नोटीस काय बघा मित्रांनो, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुन्हा करावे लागणार आहे. तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुन्हा का करावे लागणार आहे, कधी करावे लागणार आहे, या संदर्भात हे नोटिफिकेशन आहे बघा मित्रांनो. नोटिफिकेशन आता या बघूया आपण. तर मित्रांनो, प्रादेशिक निवड समिती नागपूर यांच्यातर्फे हे नोटिफिकेशन आहे. मूळ कागदपत्र तपासणी करता जाहीर सूचना देण्यात आलेली आहे. 10 जानेवारी 2024 ची नोटिफिकेशन आहे. त्यानुसार बघा मित्रांनो, पदभरती प्रक्रिया 2023 अंतर्गत नागपूर वनवृत्तांतर्गत व प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील लेखापाल, सर्वेक्षक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, लघुलेखक निम्न श्रेणी व लघुलेखक उच्च श्रेणी या पदाच्या लघु यादीतील व गुणवत्ता यादीतील उमेदवारांकरता दिनांक 29 डिसेंबर 2023 ते 6 जानेवारी 2024 या कालावधीत हरिसिंग सभागृह, वन सभागृह, जपानी गार्डन चौक, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे मूळ कागदपत्र तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर बघा मित्रांनो, पदभरती झाली होती, रिझल्ट लागलेला होता. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेले होते. नागपूर वनवृत्ताच्या अंतर्गत 29 डिसेंबर 2023 ते 6 जानेवारी 2024. तर त्या संदर्भात त्यांनी दिलेलं आहे बघा मित्रांनो. तथापि उक्त कालावधीत जे उमेदवार मूळ कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित झाले नाहीत अशा उमेदवारांना याद्वारे पुनश्च संधी देण्यात येत आहे. त्याकरिता अनुपस्थित असलेल्या उमेदवारांनी मूळ कागदपत्र तपासणी करण्याकरिता 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हरिसिंह सभागृह, वन सभागृह, जपानी गार्डन चौक, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार मूळ कागदपत्र तपासणीसाठी आवश्यक मूळ दस्तऐवजासह उपस्थित राहावे. मूळ कागदपत्र तपासणीसाठी उमेदवारांना ही शेवटची संधी असून त्यानंतर त्यांना पुनश्च संधी दिली जाणार नाही. तर महत्त्वाची अपडेट आहे बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाऊ शकले नाही 29 डिसेंबर ते 6 जानेवारी अशा विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो 13 जानेवारी 2024ला एक पुन्हा संधी देण्यात येत आहे. 13 जानेवारी 2024ला विद्यार्थी जाऊन त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात. बाकी नोटिफिकेशन सेम आहे. डॉक्युमेंट कोणते नाहीचे सर्वांना माहिती आहे बघा मित्रांनो. पण ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले आहे त्यांना पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे नाही आहे. फक्त जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र तपासणीकरता हजर राहू शकले नाही, फक्त त्याच विद्यार्थ्यांना 13 जानेवारी 2024ला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ॲड्रेसवर जाऊन मूळ डॉक्युमेंट नेऊन पूर्ण कागदपत्र तपासणी करायची आहे. त्यानंतर पुन्हा संधी दिली जाणार नाही आहे बघा मित्रांनो. अशी ही महत्त्वाची अपडेट होती. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल या PDF ची. बाकी तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.